नमस्कार मंडळी, आज आपण इथे मस्त चटकदार झणझणीत असं वांग्याचं भरीत केलेलं आहे। भाकरीबरोबर अप्रतिम असं लागतं। त्यासाठी इथे मध्यम आकाराची 3 हिरवी अशी मोठी वांगी घेतलीत। भरताची वांगी घ्यायची, स्वच्छ धुवून कोरडी पुसून घ्यायची आणि त्यानंतर सुरीने या प्रकारे याला छेद दिलाय आणि वरती तेल लावून घेतलंय। वांग्यांना असं तेल लावून घेतलं ना की वांगी लवकर शिजतात। आता गॅस चालू केलाय, त्याच्यावर एक जाळी ठेवली आणि त्याच्यावरती ही मी तिन्ही वांगी ठेवलेत। वांगी अलटपलट करत दोन्ही बाजूला अशी खरपूस भाजून घ्यायचेत। अशी काळी अशी व्हायला पाहिजेत, वरची साल अगदी काळं झालेलं असतं आणि मऊसूत अशी वांगी होतात। त्यानंतर थोडीशी हलकीशी थंड झाल्यानंतर ह्याच्यावरचं साल सगळं काढून घ्यायचं आणि चमच्याने या प्रकारे हे मॅश करून घ्यायचीत वांगी। आपल्याला या प्रकारे वांगी मॅश करून झालेली आहेत। त्यानंतर कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे। मोहरी घातली, जिरे घातले, कढीपत्ता घातलेला आहे। 2 मोठे कांदे बारीक चिरून घातले, परतून घेतलेत छानपैकी। त्यानंतर टोमॅटो एक घातलेला आहे, हळद घातली आणि त्यानंतर आपण जे मॅश केलेली वांगी आहेत ना ती सगळी याच्यामध्ये घालायची। त्यानंतर पुन्हा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं, धना जिरा पावडर घातली, लाल तिखट घातलं, कांदा लसूण मसाला घातला आणि थोडीशी साखर घातलेली आहे, ज्याच्यामुळे आपण टोमॅटोचा जो आंबटपणा आहे तो बॅलन्स होतो। वरतून भरपूर कोथिंबीर घालायची। मस्त असं आपलं हे चटकदार वांग्याचं भरीत तयार होतं। चांगलं एक 2-3 मिनटं परतून घेतलेलं आहे। भाकरीबरोबर अप्रतिम लागतं।